पुढची मोठी बातमी आपण बघूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी नामकरण आवारेंवरती गंभीर आरोप केलेले आहेत। बुवाबाजी वाढवण्याचं काम आवारेंनी केलं। असामी नामकरण या पुस्तकावरती अंधारेंनी आक्षेप घेतलाय। असामी नामकरण पुस्तकाची प्रस्तावना खरातनं लिहिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। खरात आणि आवारेंचे एक घनिष्ठ संबंध असून चौकशी करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। केसरकरांनी पहिल्यांदा तर हे कोण 39 लोक आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत। ते कोण मंत्री आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत। केसरकर असं म्हणतात की मी एकटा गेलो नव्हतो, माननीय मुख्यमंत्री होते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मी शिंदे साहेबांना घेऊन गेलो होतो। म्हणजे केसरकर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खराची संबंध आहेत असं सांगू इच्छितात। 15 वर्षापासून हा जो आवारे आहे हा 15 वर्ष शिवनिका ट्रस्टवर संचालक होता। म्हणजे शिवनिका ट्रस्टवर आवारे आणि आवारेच्या बँकेवर खरात या दोघांचे आर्थिक हितसंबंध आहे। 1 वर्षापासून आवारे आणि खरात हे दोघे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मुळात खराची भोंदूगिरी वाढवण्यासाठीचं सगळ्यात पहिलं कॅम्पेन चालवलं ते आवारेने चालवलं। कारण आवारे त्या काळामध्ये स्टाईसचा मेंबर होता। 400 उद्योजक आहेत, त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते। त्या 12 पैकी एक हा आवारे होता। आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खऱ्यातला। तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचा तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का। असं करून एक एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोहोचवायचं काम आवारेने केलं। आवारेने जे पुस्तक लिहिलं असामी नामकरण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची। ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या। म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं। त्या सगळ्या सुरस कथा लिहून कुठल्या तरी विधवेला कसा गुण आला, कुठल्या तरी म्हातारीला कसा गुण आला, कुठल्या तरी माणसाला कसं धंद्यामध्ये यश मिळालं, अशा सगळ्या प्रकारच्या सुरस चमत्कारिक कथा या आवारेने लिहिल्या। आणि बालविकास मंत्रालय आता राज्य महिला आयोगाच्या आर्थिक व्यवहारांचा आणि खर्चाचा ऑडिट करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। राज्य महिला आयोगासंदर्भात कामात झालेल्या खर्चातील पारदर्शक माहिती आणि निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते। दरम्यान या प्रक्रियेमध्ये आयोगाला मिळालेला निधी आणि त्याचा वापर त्यावरील खर्चाचं लेखापरीक्षण केलं जाणार आहे। तसंच मंजूर झालेला निधी हा नियमांनुसार खर्च झाला की नाही याची तपासणी होणार आहे। तसंच राज्य महिला आयोगाने सुमारे 4.5 कोटी निधीचा खर्च यंदा केल्याची माहिती आणि हा खर्च प्रामुख्याने कर्मचारी वेतन आणि प्रशासकीय कामांसाठी वापरण्यात आला असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता ऑडिटमधून काय समोर येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्या आयोगामध्ये काय काय गेलं, काय काय झालं, जर आयोगाच्या दरवाजावर किंवा आयोगाच्या खुर्चीवर ते काय सगळे विधी पार करून जर बसत असतील तर मला वाटतं की पुरोगामी विचाराच्या समर्थक आहोत म्हणून घेण्याचा कुठलाही अधिकार यांना नैतिक अधिकार यांनी गमावून बसला आहे। एक छोटासा